नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 45. गरम पाण्याची झरिया, डोलोमाईटच्या खाणी आणि भिकमपूरचा सिनियर संगम. सिद्धनबाईंचा आश्रम सोडला आणि अतिशय अप्रतिम असा 4 किलोमीटर लांबीचा जंगलमार्ग लागला. तुरळक खुरटी झाडी होती, परंतु वन्यजीवन मुबलक असल्याच्या खुणा सगळीकडे दिसत होत्या. या वनामध्ये एक भयान शांतता होती. सर्वत्र पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडगोट्यांचा खच पडला होता. माती कमी आणि खडक जास्त असल्यामुळं झाडे फार उंच वाढत नव्हती. या भागात कोल्हे लांडगे खूप होते. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवत होत्या. हळूहळू मातीचा रंग पांढरा होत गेला. पायाखाली सापडणाऱ्या खड्यांचे दगड आणि दगडांचे खडक झाले. आजूबाजूला मोठे मोठे खड्डे दिसू लागले आणि इतक्यात एका प्रचंड स्फोटाने माझे कान हादरून गेले. मी चटकन खाली बसलो. एखाद्या भूसुरुंगाचा हा स्फोट होता. एरवी चित्रपटामध्ये आपण असे स्फोट पाहतो, ऐकतो, परंतु खऱ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच तो अनुभवत होतो. मी स्फोटाच्या दिशेने चालू लागलो आणि अचानक समोर एक भव्य दिव्य संगमरवराची खाण आली. या खाणीमध्ये दगड काढण्याकरता असे स्फोट केले जातात. आता माझ्या लक्षात आले की मागे पाहिलेले मोठे खड्डे म्हणजे बंद पडलेल्या खाणी होत्या. नर्मदेचा काठ दिसत होता आणि पलीकडच्या काठावर एक फार मोठा विद्युत उपकेंद्र म्हणजे सबस्टेशन प्रकल्प दिसत होता. आपण बघू शकताय की भेडाघाटपासून उजवीकडे बघा, या नकाशाच्या भेडाघाट दिसतो आपल्याला. तिथून काठाकाठाने लागलेलं निर्मनुष्य जंगल मार्ग, समोरच्या तटावरचा भव्य हिरापूर बांधा विद्युत प्रकल्प आणि झाडीच्या मधोमध लालपूरचा आश्रम आपल्याला दिसतोय. इथे मी गेलो. या खाणींविषयी माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली, पण आतमध्ये खोल यंत्र उतरली होती आणि मला खाली उतरणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी पुढे मार्गस्थ झालो. आता जंगलामध्ये लालपूर नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये एक साधू कुटी दिसू लागली. इथे एक हात लोळा असलेला एक जटाधारी साधू दिगंबर अवस्थेमध्ये फिरत होता. तोच आश्रमाची सर्व व्यवस्था पाहत असे. आश्रम छोटासा परंतु नीटनेटका होता. राम मंदिर, हनुमान मंदिर अशी त्याची स्थानं होती. इथून जवळच गरम पाण्याचा एक झरा आहे असं साधूंनी मला सांगितलं. याला सिद्ध झरिया असं म्हणतात. लालपूरचा आश्रम आपण बघतोय आणि नागा साधूंचा हा आश्रम आहे. ओम संत रेवाश्रम, लघु गिरनार, लालपूर, जिल्हा जबलपूर. कवडीलाल राय या आश्रमाचे संचालक आहेत. अशा पाट्या आपल्याला इथे दिसतात. याच ठिकाणी मी सामान ठेवलं आणि आश्रमाचा परिसर पाहायला बाहेर पडलो. आश्रमामध्ये एक नित्य धुना होता आणि इथं नागासाधू नित्य येत जात असतात. आश्रमातला हनुमंताचा चौथरा, एक शिवमंदिराचा चौथरा आपण बघताय. या परिसरामध्ये संगमरवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं महादेवाची ज्वेलरी असेल, मूर्ती असेल किंवा फरशी असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी संगमरवर वापरलेला आपल्याला आढळून येतो. जयपूर किंवा राजस्थानमध्ये सापडणारा संगमरवर खूप चांगल्या दर्जाचा असतो. त्याच्यापेक्षा हा थोडासा हलक्या दर्जाचा संगमरवर आहे. आश्रमामध्ये सामान ठेवून गरम पाण्याच्या झऱ्यावर आंघोळ करून यायचं मी ठरवलं. समोर उताराची एक वाट जंगलामध्ये जात होती. तिने चालत झरा गाठला. अतिशय शुद्ध नितळ अशा पाण्याचा छोटासा झरा तिथं होता. पाणी खरोखरच गरम होतं. विशेषतः सकाळची थंडी पडलेली असल्यामुळं ते पाणी अधिकच गरम वाटत होतं. त्या पाण्याने झऱ्याच्या बाजूला बसून मनसोक्त आंघोळ केली. इतक्यात तिथं एक तरुण परिक्रमावासी आला. हा रात्री आश्रमामध्ये मुक्कामी थांबला होता. याचं नाव योगेश राऊत. तो होता जालन्याचा. त्यानंही स्नान केलं. दोघे पुन्हा आश्रमामध्ये आलो. साधूने गरमागरम काळा चहा पाजला. योगेश 27 वर्षाचा होता. परिक्रमेमध्ये आल्यावर शक्यतो तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट इत्यादी व्यसनं कायमची सोडणारे अनेक लोक मला भेटले होते. परंतु या पठ्ठ्याने मात्र मुळात निर्व्यसनी असून इथं येऊन बिडी आणि गांजा ओढायची विद्या आत्मसात केली होती. याबाबत मी त्याचे प्रबोधन करण्याचा तोकडा प्रयत्न करून पाहिला, पण त्याला ती इतकी जबरदस्त तलप यायची की विचारू नका. मुळात तुम्हाला व्यसनाच्या नादाला लावणारे लोक तुम्ही नवीन असल्यावर तुमची फार काळजी घेतात. तसेच सर्वत्र यायचं व्हायचं. जे म्हणाल ते याला मिळत आहे म्हटल्यावर हा पठ्ठ्यातरी कशाला शांत राहतो. बाकी तो युवक मनाने खूप चांगला होता. त्याचे वय इतके अल्लड होते की काहीतरी वेगळे करून पाहायची उर्मी शांत बसू देत नव्हती. मुळात साधू गांजा का पितात हे आपण समजून घेतले पाहिजे. गांजा हेच एक आयुर्वेदिक औषध आहे, औषधी द्रव्य आहे की जे तुम्हाला तुमच्या मेंदूकडे जाणाऱ्या सगळ्या संवेदना क्षीण करून टाकतं. साधूंचं जीवन मुळात खूप कठीण आहे. त्यामुळे चालल्यामुळे होणारे श्रम असतील, पायाचं दुखणं, शरीर अवघडणं, तहान, भूक या सगळ्या संवेदना मेंदूकडे अत्यंत क्षीण होऊन जातात. त्यामुळे साधूची वृत्ती सदैव शांत राहायला मदत होते. प्रथम गांजा ओढणाऱ्या माणसाला हे खूप भारी वाटते. त्याला असं वाटू लागतं की माझे सर्व शरीर हलके झाले, माझ्या सर्व वेदना नाहीशा झाल्यात, मला खूप शांत शांत वाटते. या भावनेतनं
साधनेतून किंवा या भावना साधनेतून किंवा ध्यानातून सुद्धा आणता येऊ शकतात, परंतु गांजाच्या सेवनाने आयत्याच मिळतात, त्यामुळे माणसाला छान वाटू लागते. गांजा ओढून साधू इकडे तिकडे न फिरता शांतपणे एका जागी बसून भजन करत असतात. तासनतास एका जागी बसून ते ध्यानधारणा साधना करतात. त्यामुळे त्यांनी गांजा ओढणं हे एक वेगळा विषय आहे. साधू गांजा शोधण्यासाठी कुठे लांब जात नाही, तर त्यांच्या आश्रमाच्या भोवतीच एखादं झाड लावून ठेवलेलं असतं. शक्यतो झेंडूची खूप झाडं दिसली की नीट पाहायचं, त्याच्यामध्ये एखादं गांजाचं झाड लपवलेलं असतं, कारण दोघांची पानं सारखीच दिसतात. हे सर्व साधूने करणे खरोखरी क्षम्य आहे, परंतु संसारी पुरुषांनी त्याच्या नादाला लागणे याच्यासारखे घातक काही नाही, कारण गांजा अगदी तुमच्या पुनरुत्पादक क्षमतेवर देखील परिणाम करतो. अनेक साधूंनी मला सांगितले की गांजा ओढल्यावर कामवासना पूर्णपणे नष्ट होऊन जाते. हे साधूंसाठी सर्वोत्तम आहे, परंतु गृहस्थी माणसासाठी याहून घातक काय असेल? हे सर्व योगेशला समजावून सांगितले आणि त्याला नर्मदे हर केले. जाताना नागा साधूने माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला. इच्छुकांनी गवडीलाल राय यांच्याशी संपर्क अवश्य साधावा. परिक्रमावासींची अतिशय विषम परिस्थितीमध्ये असूनही इथं सोय केलेली जाते. इथून पुढं पुन्हा एकदा एक निर्मनुष्य टापू सुरू झाला. पुन्हा एकदा कानावर स्फोटांचे आवाज आणि मोठ्या मोठ्या यंत्रांचे आवाज पडू लागले. इथून पुढं नर्मदेच्या काठावर संगमरवराच्या खूप साऱ्या खाणी आहेत. आपण बघू शकताय, नर्मदा मैया वाहतीये, मध्ये सगळं जंगल आहे आणि पांढऱ्या रंगाचे जे डाग दिसतात ना गोल गोल, त्या आहेत डोलोमाईटच्या खाणी. नशिबाने इथे उत्खननाचं कंत्राट मिळालेला मुख्य मनुष्यच मला तिथं भेटला आणि त्यानं मला सगळी माहिती दिली. खरे तर हा हलक्या प्रतीचा संगमरवर असून याला डोलोमाईट असं म्हणतात. 60% कॅल्शियम कार्बोनेट, 40% मॅग्नेशियम कार्बोनेट असलेला हा खडक याचा बांधकामासाठी फारसा उपयोग होत नाही. मोठमोठाले स्फोट करून खडक जमिनीपासून वेगळे केले जातात. नंतर त्याचे बारीक तुकडे करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून जवळच्या पावडर फॅक्टरीमध्ये हे दगड नेले जातात. 425 रुपये टन असा त्याचा भाव हा त्यावेळी तरी होता. हीच पावडर पुढं पावडरपासून संगमरवरी दिसणाऱ्या मूर्ती करणारे लोक किंवा फेस पावडर बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. याच माणसाने खाणीपाशी माझे काही फोटो देखील काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. हीच ती खाण आहे. खाण मालकानं काढलेले फोटो आपण बघतोय. सुंदर अशी डोलोमाईटची खाण. तुमच्या माहितीकरता सांगतो, जर आपण घरातली कुठली टाल्कम पावडर घेतली आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स घटक पदार्थ पाहिले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट हे दिसेल किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट दिसेल. यातलं अगदी महत्त्वाचं घटक आहे. कुठली पावडर बघा, मॅग्नेशियम कार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट त्याच्यामध्ये असतं. तेच हे डोलोमाईट, तीच ही खाण. त्यामुळं इथून पुढं तुम्ही कुठल्याही कंपनीची फेस पावडर जेव्हा लावाल, तेव्हा शक्यता आहे की तुम्ही नर्मदा काठची माती आपल्या गालावर चोळताय. कल्पना करून बघा. 425 रुपये प्रति 1000 किलो भावाने खरेदी करून तुम्हाला 30 फेस पावडर विकताना कॉस्मेटिक कंपन्या किती नफेखोरी करतात याचा अंदाज घ्या माता भगिनींनो. आजकाल तरुणांसाठी देखील तथाकथित सौंदर्य प्रसाधने मोठ्या प्रमाणात मिळत आहेत आणि युवक त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. त्यामुळे अशा सर्व तरुणांना मी सांगू इच्छितो की मी उभ्या आयुष्यात कधीही तोंडाला पावडर फासलेली नाही याचं समाधान आहे. चेहऱ्यावरचं तेज आत खोलवर लागलेल्या ध्येयाच्या आगीतून प्राप्त होत असतं. असो, हा खडक खरोखरच अतिशय मऊ होता आणि अगदी हाताने सुद्धा याचा चुरा होत होता. या संदर्भातली एक कथा समोरच्या तटावर आल्यावर एका साधूने मला सांगितली. नर्मदेला आडवा आलेला हा पहाड तिच्या विनंतीवरून नरम झाला आणि तिला मार्ग करून देता झाला, अशी ती कथा आहे. इथून पुढे बगरई नावाचं एक गाव लागतं. बगरई गावामध्ये संगमरवरापासून मूर्ती करणारे अनेक कारागीर राहतात. या मूर्ती फार काही सुबक रेखीव नसतात, परंतु तरी देखील जवळपासच्या खेड्यातील लोक त्या खरेदी करतात. या परिसरातील बहुतांश मंदिरांमध्ये मला याच गावातल्या लोकांनी केलेल्या मूर्ती आढळल्या. विशेषतः नर्मदेमध्ये मिळणारी जी विविध शिवलिंग आहेत, त्याखाली ठेवण्याच्या जलहरी इथं उत्तम बनवतात. इथं चालता चालता एका घरातून मला आवाज दिला गेला आणि चहा पिण्यासाठी आत बोलावले. हे घर देखील एका मूर्तिकाराचं होतं आणि आश्चर्य म्हणजे घरातील सगळेजण मराठीमध्ये बोलताना दिसले. वरील घरातील सर्व मूर्तिकार बहुतांश वेळा मूर्तिकामासाठी महाराष्ट्रात विविध मंदिरामध्ये राहत होते, त्यामुळे त्या घरातल्या सगळ्यांना मराठी चांगली येत होती. किसन बर्मन असं त्या मूर्तिकाराचं नाव होतं आणि त्याची मुलं देखील उत्तम मूर्तिकार होती. ज्यांना कोणाला मंदिर बनवायचं असेल त्यांनी मूर्तिकलेमध्ये आणि कोरीवकामामध्ये सहाय्य करू शकतो असं त्यांनी सांगितल्यामुळं त्याचा क्रमांकासोबत एक फोटो काढायला त्याच्या मुलाला मी सांगितलं आणि माझ्या मंदिर बांधकामाची आवड असलेल्या एका मित्राला मी हा फोटो पाठवून दिला. तर हा त्याचा नंबर आहे, आपण हे लिहून घेऊ शकता, किसन बर्मनचा. इच्छुकांनी मूर्तिकला किंवा मंदिर निर्माण, कोरीव काम यासाठी वरील क्रमांकावर अवश्य संपर्क करावा. अत्यंत विषम परिस्थितीमध्ये राहून या मूर्तिकारांनी आपली कला जिवंत ठेवलेली आहे. आपण बघू शकता या बगरई गावातल्या मूर्ती कशा असतात. एक नर्मदा मातेची मूर्ती आहे, ही आहे गोमाता. विशेषतः आपल्या गावातल्या शिवलिंगासाठी जलहरी हवी असेल तर तुम्ही इथल्या दगडापासून ती चांगली बनते, ती इथून नेऊ शकता. असो,
या बर्मन कुटुंबियांचे एक गुरु आहेत असे त्यांनी मला सांगितले. त्यांचा पुढे आश्रम असून त्यांचे दर्शन अवश्य घ्या असे सांगितले. यांना मौनी बाबा असे म्हणत. कधी काळी कोणी मौनव्रत केले असले तर त्या साधूला आयुष्यभर नर्मदेकाठी मौनी बाबा असंच नावाने ओळखतात. सध्या ते बोलत असतात, परंतु आपल्याला प्रश्न पडतो की मग बोलतात मग मौनी बाबा कसे? अशा शंकांचे निरसन मी थेट त्या साधूला विचारूनच करून घ्यायचो. त्यामुळे मनात शंका राहत नसायची. बर्मन कुटुंबियांची रजा घेऊन मी पुढे निघालो आणि साधारण झाडीझुडपातनं जाणाऱ्या एका रस्त्यात समोरून तेच मौनी बाबा मोटरसायकलवर आले. थांबून त्यांनी मला नर्मदेहर केले. ते तिलवारा घाटावर काही कामानिमित्त निघाले होते, परंतु पुढे त्यांचा आश्रम असून तिथे जाऊन भोजनप्रसाद अवश्य घ्यायची विनंती त्यांनी मला केली. सकाळी निघतानाच ते स्वयंपाक करून निघाले होते. त्यांना नर्मदा माता आतून प्रेरणा देत असते की आज अमुक अमुक लोकांचा स्वयंपाक कर. आज त्यांच्या आश्रमामध्ये कोणीच मुक्कामाला नसल्यामुळे ते स्वतःपुरता स्वयंपाक करणार होते, परंतु नर्मदा मातेने अजून 1-2 जणांचा स्वयंपाक करण्याची सूचना त्यांना केली होती. त्यामुळं मला बघताच त्यांना खूप आनंद झाला. मी किसन बर्मनला भेटून आलो आहे हे सांगितल्यावर त्यांना अजून बरे वाटले. तो त्यांचा अतिशय लाडका शिष्य होता आणि मी जंगलातल्या आणि किनाऱ्याच्या मार्गाने चालत आलो आहे हे देखील ऐकून त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. पुढे बराच वेळ चालल्यावर त्यांचा आश्रम लागला. आश्रम एका टेकाडावर होता. छोट्या जागेमध्ये बऱ्यापैकी आश्रम बांधकाम केलेलं होतं. अलीकडेच त्यांनी परिक्रमावासींच्या निवासासाठी मोठी सोय केलेली आहे असं गुगल नकाशावर पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. आश्रमामध्ये एक माताराम सेवेकरी होती. तिने भोजनप्रसादी संपली आहे असे मला सांगितले. शक्यतो गरीब सेवेकरी महिला आश्रमातलं उरलं अन्न घरी नेऊन आपल्या मुलाबाळांना खाऊ घालतात. त्यामुळे त्यांचं असं सांगणं हे समजून घेण्यासारखं आहे. परंतु मी जेव्हा तिला सांगितलं की सकाळी तिलवारा घाटावर जाण्याच्या आधी मौनी बाबांनी स्वतः 2 लोकांचा अधिकचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे, तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. अशा ठिकाणी चमत्काराचा जन्म होत असतो. तिला मनोमन असं वाटलं की मी कोणतरी चमत्कारी साधू आहे. परंतु लगेचच मी तिला मला बाबामध्ये कसे काय भेटले आणि वगैरे सगळा प्रसंग सांगितला आणि तिने भोजनासाठी बसण्याची विनंती केली. इतक्यात योगेश राऊत देखील तिथं आला. एका माणसाचा स्वयंपाक होता. आम्ही दोघांनी मिळून 2 टिक्कड आणि चटणी खाल्ली. माझ्याकडे थोडासा गूळ होता, तो देखील मी त्याला दिला टिक्कडसोबत खाण्यासाठी आणि आम्ही दोघांनी भोजनप्रसाद घेतला. आश्रमाचे काही फोटो आपल्यासाठी देतो आहे. हाच मौनी बाबांचा आश्रम आणि हीच ती जागा जिथं बसून आम्ही तो भोजनप्रसाद घेतला. आम्हाला वाढणारी हीच ती माताराम आहे आणि डावीकडे जर नीट बघाल तर भगव्या रंगाच्या कॅमोफ्लाज झालेल्या कपड्यांमध्ये बसलेले मौनी बाबा दिसत आहेत. ही स्वयंपाकाची जागा. इथंच आम्ही सामान आम्ही इथं ठेवलं होतं आणि ही स्वयंपाकाची जागा आहे. इथं सदाव्रत मिळतं, आपण स्वतः करून खाऊ शकतो. आता हे नवीन बांधकाम केलं आहे. परिक्रमावासींची एक छान सुंदर अशी निवास व्यवस्था इथे केलेली आहे. हे बघा, हेच ते मौनी बाबा. यांचं नाव संत कैलास भारतीजी किंवा मौनी बाबा. मोठे तपस्वी आहेत. वहीमध्ये आश्रमाचा शिक्का त्या मातारामने मला दिला. पुढे कुठेही जवळपास आश्रम नव्हता, त्यामुळे खूप चालायचं आहे हे लक्षात आल्यामुळं विश्रांती न घेता तिथून नर्मदेहर केलं. आपण बघू शकताय मी आज ज्या भागातनं चाललो आहे त्या भागाचा नकाशा आपल्याला दिला आहे आणि जाण्याचा मार्ग हा तुम्हाला दाखवला आहे. दुपारच्या भोजनापर्यंतची चाल हिरव्या रंगात दाखवली आणि संध्याकाळच्या मुक्कामापर्यंत चालणं लाल रंगाने दाखवले. याच्यावरून मी किती गतीने आणि कसं काय चाललो असेल याचा अंदाज तुम्हाला यावा. हे सगळं अंतर साधारण 25 किलोमीटर असेल. म्हणजे मी जेवढं पहिल्या पूर्वार्धात चाललो त्याच्या चौपट मी जवळपास उत्तरार्धामध्ये चाललो. थोडं अंतर गेलो आणि ग्रामस्थांनी सांगितलं की मध्ये एक रामकुंड आहे, ते ओलांडायचं नसतं कारण त्या कुंडामध्ये नर्मदेचा वास आहे. त्यामुळे पुन्हा थोडं अंतर उलटं आलो आणि जंगलामध्ये असलेल्या रामकुंडापाशी पोचलो. इथलं स्नान फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मनसोक्त स्नान केलं. सकाळी नर्मदेमध्ये केलेलं एक स्नान, त्यानंतर गरम पाण्याच्या झऱ्यावर दुसरं स्नान, आता हे तिसरं स्नान. अशा पद्धतीने परिक्रमेमध्ये अनेक स्नानं घडत असतात. सरासरी 4 स्नानं सहज घडतात. कारण मला नर्मदेचे जे रूप आवडायचे अशा एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी मी आनंदाने पुन्हा एकदा मनसोक्त स्नान करून घेत असे. स्नानाचा एक फायदा असा असतो की तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटते. पुढे चालण्यासाठी खूप जास्ती ऊर्जा शक्ती मिळते. उपाशीपोटी किंवा कमी खाल्लेलं असताना देखील चालणे अधिक होते. आज स्नानही घडले होते आणि एकच तिखट खाल्लेलं असल्यामुळे पोट देखील रिकामे होते. त्यामुळे आज नर्मदेचा किनारा पकडून भरपूर चालायचे असा संकल्प केला. पायांनी गती घेतली आणि नर्मदा जलाशी स्पर्धा करत पुढचा मार्ग पकडला. या भागात अतिशय समृद्ध पक्षी जीवन आहे. मैयाचं इथलं रूप नितांत सुंदर आहे. भव्य पात्रामध्ये रेती, माती, कधी दगडगोटे. आता तर संगमरवराचे शंकर अर्थात शिवलिंग देखील सापडू लागले. हिरवे, केशरी, काळे, पांढरे, रंगीबरंगी, चमकदार धातूंचे, अभ्रकाचे असे शेकडो पाषाण सगळे टोकवर आहेत, गुळगुळीत. भेडाघाटातून वाहून आणलेला चुना वाळूमध्ये कालवला जाऊन नैसर्गिकरित्या सिमेंट तयार व्हायचे आणि त्यापासून दगडगोट्यांचे मोठे मोठे स्लॅब जणू काही नर्मदा मैयाने बनवले होते. हे स्लॅब 5 ते 10 फूट रुंदीचे असायचे. अनेक वर्षांपासून पात्रामध्ये पडून तिरके तारके झालेले असायचे. याच्यामध्ये देखील असंख्य जुने आकर्षक दगडगोटे सापडायचे, परंतु ते काढता येणे कठीण होते कारण खरोखरच खूप टणक सिमेंट तयार झालेले होते.
अशा स्लॅबवरून चालताना अक्षरशः सिमेंटच्या स्लॅबवरून चालतो की काय असं वाटायचं. महापुरामध्ये वाहत येऊन आडवे तिडवे एकमेकांवर चढलेले स्लॅब पाहून नर्मदेच्या ताकदीची कल्पना यायची. या चित्रामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर मी वर्णन केलेले मोठे मोठे स्लॅब तुम्हाला आडवे तिडवे पडलेले दिसतात बघा. थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा, समोरच्या बाजूला जसा रस्त्यासारखा दिसतोय ना बुडलेला, तो सिमेंटचा स्लॅब आहे मैयानं तयार केलेला. कधी लाल भडक पाषाण, त्याला मैयाने पाडलेले असंख्य चित्र, त्या छोटे छोटे गोटे, वर्षानुवर्ष फिरून तयार झालेल्या रांजण खळगे. मैया कधी शांत तर कधी क्रुद्ध, काठावरती हिरवीगार शेतं, सर्वत्र मजाच मजा, आनंदी आनंद. या भागातली शेती बघा किती छान आहे, खूप सुंदर. नर्मदेचं या भागातलं एक रूप आपल्यासाठी मी दाखवतोय. वाटेमध्ये एक असा आश्रम आणि त्याच्या आवारातला एक भव्य वटवृक्ष लागला. नर्मदेखालचे हे सगळे वृक्ष म्हणजे मोठे मोठे तपस्वी लोक आहेत असं मला एका साधूने सांगितलं होतं. त्यामुळं प्रत्येक वृक्षाला मी नमस्कार करायचो. आश्रमाचा हा परिसर आपण बघतोय. वाटेत अजून एक आश्रम लागला आहे, तिथले वृक्ष, सिद्धकुटी, गोगरा, मुरकुटिया, धरतीकछार, भडपुरा अशी गावं ओलांडत भिकमपूरच्या अटरिया नावाच्या भागात पोचायचं माझं नियोजन होतं. वाटेमध्ये मनुष्यवस्तीमध्ये दिसणारे कोंबडे नर्मदेहर असा आवाज द्यायचे, हे तुम्हाला मागं मी सांगितलं आहे. इथं अजून एक वेगळा गडी त्यात सामील झाला. रामकुंडाजवळ कस्तुरी नावाची एक पोपटीन पाळली होती, जी नर्मदेहर म्हणलं की नर्मदेहर म्हणायची. अगदी सुस्पष्ट ऐकू येईल असे तिचे उच्चार होते. नर्मदेहर म्हणायची, रामराम म्हणायची. सुदैवाने कस्तुरीचा एक व्हिडिओ मला यूट्यूबवर सापडला, अन्यथा काही अतिचिकित्सक वाचकांना ही वल्गना वाटली असती. आपण बघूया नर्मदेहर म्हणणारी कस्तुरी पोपटीण. चीटी बजा दे। अरे आज के बता रहा हूँ, ले हाथ मिला। नर्मदे यार, चीटी बजाओ, आज के बताओ। राम राम। ये है पक्षियों का प्रेम संतों के साथ। आज हम कह सकते हैं कि मां नर्मदा की तट पर कहा गया है कि भगवान शिव के अंग से उत्पन्न और सुखदेव जी और पुष्प लताओं और पेड़ पौधों से परिपूर्ण मां भगवती जगत जननी का यदि दर्शन भी हो जाते। अरे आज के बता रहा हूँ, ले हाथ मिला। नर्मदे यार, चीटी बजाओ, आज के बताओ। राम राम। ये किती स्पष्ट उच्चारात बघा या पोपटाचे. अतिशय सुंदर आवाजामध्ये ती नर्मदेहर म्हणून दाखवायची. नर्मदेच्या काठी सगळं अद्भुतच. धरतीकछार गावापाशी एका साधुकुटीमध्ये चहा बनवून प्यायलो. पुन्हा तिथे स्थानिक गांजाप्रेमी जमल्यावर हळूच काढता पाय घेतला. अन्यथा साधू मला तिथेच राहा म्हणत होता. ती जागा अतिशय जबरदस्त होती. मैयाच्या काठावरती एका उंच पर्वताचं ते टोक होतं आणि समोर मोरकटीसारखी वळलेली नितांत सुंदर नर्मदा मैया दिसत होती. त्यामुळे या गावाला मुरकुटी असे नाव होते. साधूने मला सांगितले की ते नर्मदा माता मोराच्या कटीसारखी दिसते, म्हणून या गावाचं नाव मोरकटी पडलेले आहे. मी नकाशामध्ये मोराच्या आकाराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता मला खालील 2 आकार आढळले ते आपल्या माहितीकरता देतो. आपण बघताय ही नर्मदा मैया वाहणारी त्या भागातनं. तुम्ही आधी स्वतः या चित्रात काही मोराचा आकार सापडतोय का शोधून बघा बरं. तुम्हाला सापडला तर ठीक, नाही सापडला तर मला सापडलेला आकार तुम्हाला खाली मी दाखवतो. बघूया आपण. हे बघा, हा एक भाग आहे. त्याचं नाव मुडकटिया लिहिलं पण ते मोरकटिया आहे. हे बघा, असा एक मोराचा आकार मला दिसला तिथे. दिसतोय का मोर? मोराची कंबर अतिशय नाजूक असते, त्यामुळे चालताना तो खूप जोरदार चालतो. तशी नर्मदा माता इथं वाहते, म्हणून या गावाचं नाव मोरकटी पडले. अपभ्रंश होऊन लोक आता त्याला मुरकुटिया म्हणतात. अजून एक आकार मला मोराचा तिथे जाणवला, तो या बाजूने. असं बघितलं तर मोराचा तुम्हाला चेहरा इथे दिसतो. असा एक मोराचा चेहरा कोणाला दिसू शकतो, परंतु नर्मदेकाठी तिच्या दृश्य रूपावरून पडलेली नावं अधिक आहेत हे मात्र खरं. त्रिशूलभेद, सहस्त्रधारा, दूधधारा, धुवाधार, नीलकुंड ही त्याची काही उदाहरणं आहेत. आपल्या देशातल्या कुठल्याही गावाचं नाव विनाकारण ठेवलेलं नाही हे आपल्याला यावरून लक्षात येतं. प्रत्येक नावाला आडनावाला काही ना काहीतरी इतिहास आहे. मी महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना आम्हाला एक प्राध्यापक होते जे नामवादी होते, म्हणजे आडनाव न वापरता केवळ स्वतःचं नाव, आईचं नाव आणि वडिलांचं नाव असं लिहायचे. त्यांच्यामध्ये आडनाव लिहिणे म्हणजे जातीयता होती. परंतु वरील पार्श्वभूमी लक्षात घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक आडनावाला काहीतरी इतिहास असतो. तो आपल्याला आपल्या आडनावावरनं निश्चितपणे कळतो. विशेषतः महाराष्ट्राने सदैव आपल्या देशाचे अखंडत्व टिकवण्याकरता अनेक लढाया केलेल्या असल्यामुळे महाराष्ट्रातली बहुतांश आडनावं ही युद्धासंबंधी असतात असं आपल्या लक्षात येतं.
बारसोडे, डोईफोडे, खानजोडे, वाघमारे, भालेराव, सरनाईक अशी शेकडो उदाहरणं देता येतील. वरील उदाहरण पाहताना मला मुरकुटे या आडनावाचे उत्पत्तीस्थान मोरकटी या शब्दामध्ये आहे की काय असे वाटले. असो, पुढे काठाकाठाने चालत राहिलो. या भागामध्ये नर्मदेची सुंदर रूपे नजरेत साठवून घेत राहिलो. मध्ये एक छोटासा पूल देखील लागला. हे मालकछार नावाचं गाव होतं. मालकछारचा आपण पूल बघतोय आणि पुलावरून दिसणारं नर्मदेचं हे दृश्य म्हणजे पुलावरून मी गेलेलो नाही, पण पुलावरून काढलेला फोटो तुमच्यासाठी मी टाकला आहे. त्या मालकछारच्या पुलाच्या भिंतीवर काढलेलं हे नर्मदेचं लावलेलं चित्र आणि त्या कशड्यावरनं पोहणारी मुलं आपण बघतोय. पाणी खोल येते. नर्मदेवरती असे शेकडो पूल आहेत. बरंच अंतर गेल्यावर दूरवर कुठेतरी नर्मदा पुराण सुरू आहे त्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाचा वेध घेत पुढं पुढं चालू लागलो. बऱ्यापैकी पायपीट केल्यावर भिकमपूर नावाच्या गावामध्ये पोहोचलो. इथं सिनियर किंवा सनियर नावाची एक नदी नर्मदार पण होते. आज खूप चालणं झालं होतं, त्यामुळं मुक्कामाचं ठिकाण सापडलं रे सापडलं की पाठ टेकायची असं ठरवून चालत होतो. परंतु इकडं मात्र सारा गाव कथा ऐकायला जमला होता. त्यामुळं पाठ टेकणं वगैरे राहिलं बाजूला. सर्वांसोबत मंडपामध्ये बसून कथा ऐकू लागलो. कथा सुरू असताना कोणी परिक्रमावासी आला तर त्याला कथावाचक व्यासपीठावरून नमस्कार करतात. अशी पद्धत इथे सर्वत्र आढळते आणि याचा मी खूप वेळा अनुभव घेतला. कथाकार या प्रकाराला शुभशकुन मानतात. परिक्रमावासी फक्त एक वाहक असतो, पण त्याच्या पाठीवरती नर्मदा मैया असते. त्यामुळं त्याच्या रूपाने साक्षात नर्मदा मैया कथा ऐकायला आली असं मानलं जातं. लवकरच नर्मदा जयंती साजरी होणार होती. त्यानिमित्ताने या आठवड्याभराची कथा इथं चालली होती. मी मंडपामध्ये येताच सर्व ग्रामस्थांनी मिळून जोरदार आवाजात नर्मदेचा जय जयकार केला. गावातील तरुण उत्साही कार्यकर्त्यांनी लगेच गर्दीतून वाट करत मला पहिल्या रांगेत आणून बसवले. गावातली लहान मुले मोठ्या उत्सुकतेने माझ्याकडे पाहू लागली. शहरातली मुलं जसे कार्टून बघतात तशा त्यांच्या नजरा मला वाटल्या. तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही लहान मुले तऱ्हेतऱ्हेच्या माकड चेष्टा करतात. कथावाचकांनी एक पायरी पुढे जात मला व्यासपीठावर आमंत्रित केले. मी देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन वरती जाऊन एका कोपऱ्यात बसलो. कथा उत्तम सुरू होती. कथाकार चांगले विद्वान होते. त्यांचा मूळ संस्कृत संहितेचा अभ्यास चांगला होता. कथा संपल्यावर खाली एक छोटीशी खोली होती. तिकडे कथावाचकांसाठी विशेष नाश्ता ठेवला होता. तिथे ते स्वतः मला घेऊन गेले. खोलीमध्ये बसल्या बसल्या आमची शास्त्रचर्चा सुरू झाली. कथावाचक ब्राह्मण समाजाचे होते हे त्यांनीच मला आधी सांगून टाकले. तसेच ते कुठल्याही जातीपातीच्या लोकांनी कथा ठेवली तरी आवर्जून जातात आणि कथा करतात हे देखील त्यांनी मला सांगितले. त्यांच्या ठाई प्रचंड विद्वत्ता असून देखील पराकोटीची नम्रता होती. ती मला फार भावली. तिथे एका कोपऱ्यामध्ये काही माताराम रात्रीचा स्वयंपाक करत होत्या. बाहेर सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक सुरू होता. तर आतमध्ये केवळ कथावाचकांसाठी बिनकांदा लसणाचा स्वयंपाक सुरू होता. त्यांनी मला देखील त्यांच्यासोबतच बसण्यासाठी भोजन प्रसाद घेण्याची विनंती केली. गावातील मोजकी प्रतिष्ठित मंडळी त्या खोलीमध्ये येऊन गप्पा मारत बसली होती. खोली साधीच होती. त्यात प्रचंड पसारा पडला होता आणि खाली गाद्या अंथरल्या होत्या. पाय दुखत असल्यामुळे मी वज्रासन घालून बसलो होतो. कथावाचकांचा भाचा त्यांनी सोबत आणला होता, जो संस्कृत संहिता वाचून दाखवायचा. एका कार्यकर्त्याने तिथे आमचा फोटो काढला आणि माझा मोबाईल नंबर विचारला. माझ्याकडे फोन नाही हे कळल्यावर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने हा फोटो पाठवून दिला. आपण तोच फोटो बघतोय. डावीकडून कथावाचक, ज्यांना या भागामध्ये कथाव्यास असं म्हणतात, मध्ये प्रस्तुत लेखक आणि उजव्यात आला त्या कथाकारांचा भाचा. कथाकारांनी पायी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा व्यक्त केली. अंधारी खोली, अपुरा उजेड आणि सर्वसाधारण कॅमेरा असला तरी कथाकारांचा नर्मदेप्रती असलेला भाव या तीनही चित्रातनं तुमच्या लक्षात येईल. पुरी भाजीचं उत्तम भोजन झालं. सोबत खीर देखील वाढली होती. कथाकार अतिशय अल्पभोजन घेत असत. मला मात्र भरपूर चालल्यामुळे चांगली भूक लागली असे. मी खाताना संकोच करतो हे लक्षात आल्यावर त्यांनी आग्रहाने पोटभर खाऊ घातले. तृप्त अंतःकरणाने नित्याप्रमाणे अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देत उठलो आणि व्यासपीठाकडे गेलो. तिथलं दृश्य पाहून काय बोलावं तेच कळेना. इतका वेळ तल्लीन होऊन नर्मदा पुराण ऐकणारा तो सर्व समुदाय चित्रपटातली धांगडधिंगा गाणी लावून DJ लावल्याप्रमाणे नाचत होता. त्यात लहान मुलं आणि स्त्रिया देखील मागं नव्हते हे विशेष. मी आलोय हे पाहिल्यावर मुले अजूनच चेकाळली. माझ्या पुढे येऊन लोळून वगैरे नाचू लागली. त्यांचे ते चाळे पाहून गावातली मोठी मंडळी येऊन त्यांना बदडू लागली. एकंदरीत या सगळ्याच प्रकाराला एक वास येत होता. होय, यातील बहुतांश लोक दारू पिलेले होते. खेड्यापाड्यामध्ये आजही सार्वजनिक उत्सव म्हणजे हमखास मदिरा पिऊन तिथे जायचे अशी प्रथा या भागात दिसते. 15-16 वर्षाच्या पुढील मुलांनी देखील चोरून दारू ढोसली हे लक्षात येत होतं. हा सगळा प्रकार बघणे असह्य झाल्यामुळे मी तिथून माझे सामान उचलले. इतक्यात एक बारीक साधू दिसणारा मनुष्य धावत माझ्या दिशेने आला. याने कमरेला अर्धी लुंगी गुंडाळली होती. दाढी वाढलेली होती.
याच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य होतं. रंग गोरापान होता. त्याने मला मागच्या बाजूला असलेल्या धर्मशाळेमध्ये राहण्याची विनंती केली. ही धर्मशाळा ब्रिटिशांच्या काळामध्ये 1904 साली बांधलेली एक मजबूत इमारत होती. आकार अतिशय छोटा होता, परंतु बांधकाम फार सुबक होते. इथे एक शिलालेख देखील होता. संपूर्ण चुना आणि दगडामध्ये बांधकाम होतं. मुख्य म्हणजे बाहेर प्रचंड थंडी असून देखील आतमध्ये चांगली ऊब होती. आतमध्ये जेमतेम एक माणूस झोपेल इतकीच रुंदी आणि 10 माणसं झोपतील इतकी लांबी होती. भिंत चांगल्या 4-5 फूट जाडीच्या होत्या. माझ्या एक दिवस आधी या धर्मशाळेमध्ये राहिलेल्या एका परिक्रमावासानं काढलेलं हे चित्र आपण बघतोय. याच्यावरून तुम्हाला भिंतीच्या जाडीची कल्पना यावी. आतमध्ये बाहेरील आवाज खूप कमी ऐकू येत होता. एका कोपऱ्यामध्ये आसन लावून मी माझे पूजन आटोपून घेतलं आणि झोपण्याची तयारी करू लागलो. ज्याला सांगीतिक कान आहे अशा व्यक्तीला एकदा संगीत चालू असताना दुसरं काही गाता किंवा ऐकताच येत नाही. तसं माझं झालं. मी पाठ टेकली मात्र सर्वत्र एकच धावपळ सुरू झाली. संगीत बंद करून आयोजकांनी माईक हातामध्ये घेतला आणि गोळा झालेल्या सर्व मुलांना घरी हाकलून दिले. माईकवर मोठ्या आवाजात बाबाजी सो रहे है, सब अपने अपने घर जाओ असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मी झोपतोय असं निमित्त करून त्या कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करायचा होता आणि पुढे त्यांचा वेगळा डाव रंगणार होता. थोड्याच वेळात एका भव्य लाकडाच्या अणक्याभोवती शेकोटी करून सारे बसले आणि उखाळ्यापाखाळ्या करत सार्वजनिक सोमरसपान सुरू झाले. मी दमलेला असल्यामुळे मला डोळा लागला. त्या रात्री एक मजाच झाली. 10-12 तद्दन बेवडे लोक आतमध्ये आले आणि मला उठून म्हणाले, महाराज आपली हरकत नसेल तर आम्ही इथं भजन करू का? आता यांना अडवणारा मी कोण? आणि मला भजनाची विशेष आवड आहेच. त्यामुळे मी म्हणालो की मी सुद्धा तुमच्यासोबत भजन करतो. सगळी टोळी आतमध्ये आली आणि जोरदार भजन सुरू झाले. सर्वजण दारू आणि गांजाच्या नशेमध्ये तुन्न होते. त्यांच्यामध्ये तो मगाची मला आतमध्ये घेऊन आणून सोडलेला साधू तेवढा शुद्धीवरती होता. तरवटलेले डोळे, जड झालेल्या जिभा आणि त्यात रामायण भजन सुरू झाले. हळूहळू त्यांच्यामधला एक गडी आडवा पडत होता. बाकीचे जागे असल्याचा आव आणून तारेतच भजन करत होते. हा प्रकार पाहून माझी हसून हसून मुरकुटी ओळली. मी हसून हसून लोळतोय हे देखील त्यांना कळत नव्हते. इतके सर्वजण तारेमध्ये होते. मी सुरुवातीला ढोलक वाजवत होतो, परंतु पेटीवाला पेटीवरच पडल्यावर मी पेटी वाजवायला घेतली. त्यानंतर ढोलकवाला ढोलकावर पडला आणि तो साधू वजाईसम खूप हसलो. मी आणि तो साधू वजाईसम खूप हसायचो. त्याचं नाव चेतराम मेहरा किंवा चेतराम भगत असं होतं. हा मनुष्य किती अवलिया होता हे मला त्या क्षणी नाही कळलं. पुढे या माणसावरती स्वतंत्र प्रकरण येणार आहे. इतका तो मनुष्य अवलिया निघाला. या रात्री 2-3 वाजता सगळ्याच विकेट पडल्या. मग मी देखील झोपलो. नित्याप्रमाणे पहाटे 4 वाजता मला जाग आली. रात्रभर नाचून ग्रामस्थ मुलं वगैरे सगळे मंडपातच झोपी गेले होते. मोठा लाकडाचा उंडका रात्रभर पेटत पडला होता. त्याचा शेक घेत मी थोडा वेळ थांबलो. त्यातून भयानक उष्णता येत होती. मग पहाटे दोन्ही हात तुटलेले परंतु तसेच कोष्ठाला काजळीच्या आधारे लडकोट ठेवून काम करणारा असा एक साधू परिक्रमावासी मला बोलवायला आला. तो धर्मशाळेच्या मागे राहत होता. त्याने माझ्यासाठी चहा केला होता. त्याचे हात अतिशय कौशल्यानं तो वापरायचा. मी असे हाताचे शस्त्रकर्म का नाही करून घेतले बुवा असे विचारलं. तो म्हणाला की आपले भोग आहेत ते भोगून संपवायचे. याला दोन्ही हात वर उचलता येत नव्हते कारण ते सांध्यातनंच निखळले होते, परंतु हाताला पकड मजबूत होती. एक हात गुडघ्याजवळ घेऊन त्याच्या सहाय्यानं दुसरा हात तो उचलायचा आणि त्याने तिसरी वस्तू घेऊन ताब्यात घ्यायचा. त्याचं एक कौशल्य, त्याची शास्त्रवचन निष्ठा पाहून मी त्याला मनोमन साष्टांग नमस्कार केला. उजाडता क्षणी धर्मशाळेचं टेकाड उतरायला सुरुवात केली. हा संपूर्ण वाळूचा टीला होता आणि तीव्र घसरडा उतार होता. तो धावतच उतरलो कारण सर्वत्र वाळूच वाळू होती. त्यामुळे थांबताही येत नव्हते आणि पडण्याची भीतीसुद्धा वाटत नव्हती. मोठ्या प्रमाणात वाळू घेऊन वाहणारी सिनियर नावाची नदी खूप विस्तीर्ण पात्रासह वाहत होती. गुडघाभर पाण्यातनं तिला पार केले आणि नर्मदेचा काठ धरला. हीच ती सिनियर नदी जी पार केली. इंग्लिशमधल्या सिनियर या शब्दाचा हिच्या नावाशी काही संबंध नाही. तशी ही सिनियर नदी नर्मदेला ज्युनियरच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे.